अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी स्मिता गमाणकर नेहमीप्रमाणे मनपूर्वक स्वागत करते. संसार या शब्दाची व्याप्ती कितीतरी मोठी आहे बरं का, आणि ती व्यक्तिपरत्वे बदलत जाते. संसारातल्या अनेक गोष्टी इतक्या अवघड वाटतात, पण त्या वाटेवरून जाताना आपल्यालाच सोप्या करायच्या असतात की नाही. म्हणजे तुम्हाला मी उदाहरण देते. एखाद्या मुलीचा मित्र बनणं किती सोपी गोष्ट आहे. मित्राचा प्रियकर बनणं त्याहूनही सोपी गोष्टी आहे. प्रियकराचा नवरा बनणं हे ओघाओघानं आलंच. म्हणजे तुम्ही म्हणाल ह्याच्यात अवघड काय आहे. अवघड असं असतं, नवरा बनून बायकोचा प्रियकर होणं आणि प्रियकर झाल्यानंतर बायकोला मैत्रिणीसारखं वागवणं आहे की नाही गंमत. असं झालं ना तर मग नवऱ्याला सुंदर मैत्रिणीची गरजच भासणार नाही आणि बायकोला समजूत घालणाऱ्या इतर मित्रांचीच गरज भासणार नाही. आजच्या प्रेमाची गोष्ट अशीच आहे. अहो, त्यांच्या लग्नाला तब्बल 25 वर्ष झाली आहेत, पण मैत्रीला 34 वर्ष झालेली आहेत. तो आहे गरम मसाला, गोडा मसाला, खारा मसाला असा परिपूर्ण व्यक्तिमत्व असलेला. तर ती आहे सुंदर बागेतल्या फुलांसारखी टवटवी तरतरी ताजी. म्हणूनच आमचे हे आहेत प्रसिद्ध खामकर मसालेवाले अमर खामकर, आणि ती आहे प्रसिद्ध नृत्यांगना आणि कोरिओग्राफर फुलवा खामकर. त्यांचं आपण जोरात स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. हाय, किती छान गोड ताजी टवटवीत फुलवा खामकर. नमस्कार. मसाले तज्ञ मसालेवाले अमर खामकर. अमर, फुलवा आपण बसूया आणि इतक्या मस्त धपा 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 म्हणजे खूप गप्पा मारूया. खूप गप्पा मारूया. तुला फुलवा बघितल्यानंतर मला धपा धपा हा शब्द येतो, कारण तू अशी हा 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 आयुष्याचा आनंद म्हणजे काय, आयुष्याचा प्रफुल्लितपणा म्हणजे काय, तरतरीतपणा म्हणजे काय, हे कोणाकडे बघून त्याची व्याख्या कळते तर आमची फुलवा खामकर. थँक्यू. फुलवा, मला सगळ्या प्रेक्षकांना सांगायला आज आनंद होतोय की कोरिओग्राफर म्हणून तिच्या 100 चित्रपट पूर्ण झालेले आहेत. म्हणजे 100 झालेली आहे. शतक महोत्सव आपण साजरा करतोय म्हणून त्या दोघांना इथे बोलवलेले. पुन्हा एकदा आमचे हे Thank you. आमची ही म्हणून तुमचं स्वागत करते. 34 वर्ष झाली मैत्रीला. हो. काय 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 कोणाला देऊ क्रेडिट. आधी अमरने बोलणं फार गरजेचं आहे, अमर बोलो. कारण मी खूप बोलत असते. हा, नको बोलूस, तू बोल. अमर. कॉलेजमधून आमची मैत्री सुरू झाली. हो ती अजूनपर्यंत आहे, जशी आहे तशी आहे. म्हणजे आम्ही भांडतो, आम्ही बोलतो, हो, ते आलं. आणि आम्ही सगळं बोलतो. म्हणजे असं नाही की काही चूक असतात, चुका असतात, तर माझ्या चुका असतात, तिच्या चुका असतात. सो वी टॉक आणि वी टॉक ओव्हर फिनिश, आणि मग इट गोज ऑन. त्याला म्हणायचं की आमच्यात खूप संवाद आहे अजूनही. अरे आणि संवाद आहे म्हणून आम्ही आहोत असं मला वाटतं. संवाद पाहिजे. फुलवा, कशी तुम्ही कसं म्हणजे मैत्री म्हणजे काय आहे, सुरुवात कशी, मैत्रीची तरी सुरुवात कशी झाली. ऍक्च्युली मैत्री म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये जेव्हा गेले पोदारमध्ये 1990 साली. नाही 90 कसे 92. हो, नाही रे, 94 ला आपण 89 91. हां. चला 89-90. हा, त्या दिवशी तर तो मला म्हणलाय, आता मी काय म्हणतो, आपल्या लग्नाला किती 15 वर्ष झाली. हॅलो, आसमा 20 वर्षाची आहे. 20 नाही 19 ते मागच्या 2 वर्षापूर्वी म्हणाला. तर मी म्हटलं, बघ म्हणजे मी तुला किती आनंद देते की तुला असं वाटतं की आत्ताच माझं लग्न झालं. कळतच नाही लग्न झालं की नाही. सो तुझा प्रश्न, कारण असं मध्ये मध्ये आलं की मग आपला स्क्रीन प्ले बदलणार. आपण वरती पास्ट प्रेझेंट फ्युचर असं जाणार. आम्ही 11वीत असताना भेटलो एकमेकांना. म्हणजे मी पोदारमध्ये, आणि अमर माझ्यापेक्षा 6 महिन्यांनी मोठा आहे. तर ती मिठीबाईला फेल झाला आणि मग तो पोदारला आला. फेल झालो मी सायन्सला. आणि मग तो पोदारला आला मला भेटायला, जणू काही आयुष्यात
त्याच्या सहचरणीसाठी जो आला पोलादला. असंच झालं ते. कधी कधी अनुत्तीर्ण होणं किती महत्वाचं किती असतं. महत्वाचं असतं. आणि त्याची काही किंमतच नसते असं. तमाम प्रेक्षकांना ही जोडी काय आहे आणि यांच्या मैत्रीचं काय गंमत काय आहे ती कळली की तू So, बोललास मी की मी. 11वीत आले वर्गात आणि बालमोहन मधली बालमोहनची विद्यार्थिनी आहे मराठी मीडियमची. तो इंग्लिश म्हणजे बापरे असं व्हायचं तेव्हा. आणि मग हे गृहस्थ आले असे माझा ग्रुप होता मित्रमैत्रिणींचा. आणि अमर आता जसं आहे तसं हॅलो हाय असं करत ना, म्हणजे वरनं उभी राहिलीस तू कॉलेजमध्ये कट वरच्या बाल्कनीत आणि बघितलंस तर अमर असा येऊन ना कोणाशी तरी असं हॅलो ग्रुपमध्ये जाऊन की आपलं असं वाटतं की हा हे त्याचा बेस्ट फ्रेंड ग्रुप दिसतोय. मग तो हेच करत करत प्रत्येक ग्रुपमध्ये जाऊन तो असा यायचा किंवा तो प्रोफेसरना इंग्लिशमध्ये खूप काही प्रश्न विचारायचा वगैरे. तर मी जरा इम्प्रेस झाले. असं मराठी मीडियममधली नॅकिलन मीडियममधली मुलगी अशी 14-15 वर्षाची आणि मग एक स्मार्ट मुलगा. मग आमचा ग्रुप होता आणि मला केस कुळले होते. खूप होते केस त्याला आणि इथे नव्हते मला कळलं नव्हतं कारण मी बुटकी होते. मला खूप वर्षांनी कळलं की आम्हाला इथे केस कमी आहेत. तुझ्यामुळे गेले असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे असं त्याचं म्हणणं आहे. 100%. मग बघ बरोबर आहे. तुला सांभाळता गेले. हो, बरं. कारण नाही, actually असं हिला ना, काही सांभाळायला कारण- लागलं नाही. नाही माझ्या सासऱ्यांचे अजूनही छान आहेत केस बघितलंस काढत ना? असतात ते. बरं तर मग मी जरा इम्प्रेस झाले म्हणजे वा मस्त आहे मुलगा वगैरे. आणि आमची मैत्री झाली. आमचा ग्रुप होता आणि मग मला आवडला हा. आणि मग ह्याने मला एकदम सांगितलं हे बघ असं काय आपल्यात नाही हा टेन्शन घेऊ नकोस तू. कारण आमचा जो दुसरा मित्र आहे त्याने राजेश गुड्डे त्याने सांगितलं अमरला बोला की असं काय आपलीच मैत्रीण आहे आणि तुला असं काय तिच्याबद्दल वाटतं चुकीचं आहे वगैरे. तर मला जे असं कुछ होत आहे आणि आम्ही मणीसमध्ये बसलेलो आणि त्याने मला तुझं काय वाटून घेऊ ना आपल्याला तसं काही नाही आहे तू काय टेन्शन घेऊ नकोस. म्हणजे ह्याने उलटं की आपली मैत्रीण आहे त्याला गिल्टी वाटायला लागलं आपल्याला कसं असं तिच्याबद्दल वाटते. मग माझा प्रेमभंग झाला आणि मग असं काही नाही. मग नंतर आम्हाला कळला वेडेपणा आणि मग त्याने मला आय लव्ह यू असं सांगितलं. 11वी-12वीत ना कुठेतरी हाईकला गेलो होतो ना आपण. FY. आता पुढे मग आता पुढे, का मग. तिला असं का पहिली सांगितलं पण डेट तू, सांग अमर? तू आपली. घाबरलो ना. आमचं पण नवीन माझं पण पहिलंच होतं काय दादा नव्हते काय. पण असं सांगितलं कशाला असं काही नाहीये आणि हे असं मैत्री तुटेल. मैत्री अच्छा. असते ना ती. एखाद्या मुलीला किंवा आपल्याबद्दल काही चुकीचं वाटत असेल किंवा आपल्याला काहीतरी चुकीचं वाटत असेल तर स्पष्ट करणं महत्वाचं आहे. क्लिअर होत. फुलबा तू लहानपणापासूनच कलासक्त म्हणजे नाचू किती कंबर लचकली हे गाणं तुझ्यासाठीच लिहिलंय असं मला नेहमी वाटतं. कारण तू नाचतच असते. तुला सरळ चालताना शांत चालताना आम्ही कधी पाहिलेलं नाहीये. हे नाचाचं सगळं आईकडूनच आलेलं ना? नाचाचं सगळं आईकडनं आलं. मी लहानपणापासून खूप ऍक्टिव्ह होते. म्हणजे आमच्या घरी वॉर्डरोब होता त्याच्यावर चढायचं तिथून उडी मारायची. हा आमचा असा रेग्युलर उद्योग होता. सो बाबा जेव्हा गेले म्हणजे बाबा अनिल बर्वे माझे वडील 10 वर्षाची 10 वर्षाचे असतात तेव्हा आमच्याकडे काय बाबा असल्यामुळे ना खूप आपल्या क्षेत्रातली लोक येऊन मग बैठकी तुला माहितीये रिडिंग्स होतात नाटकाबद्दल चर्चा आणि खूप होतं. ते सगळं बंद झालं आणि मग त्यामुळे आम्हाला त्याची खूप सवय होती. तर संध्याकाळच्या वेळी मग आईने आम्हाला समर्थ मॅम मंदिरमध्ये जिम्नॅस्टिक्ससाठी टाकलं जिकडे माझी सगळी मस्ती जिरली. मग जंगल जिमवरनं उड्या मारायच्या कार्टव्हील्स फ्रंट रोल. मला असं झालं युरेका काय हे मला मिळाले आयुष्यात. आणि तिथून माझी सुरुवात झाली बेसिकली नाचाची. कारण मी नाच करते त्याच्यात ज्या काही कसरती करते किंवा जे काही मला फ्लेक्झिबिलिटी ती मला खेळामुळे मिळाली. सो मी पहिली खेळाडू होते. मग मी नृत्यांगना. पण बघ ना फुलवा ती तुझी जिरली असं म्हणतेस ती जिरवणं सुद्धा तुला छत्रपती पुरस्कारापर्यंत नेऊन गेलं. हॅट्स ऑफ त्या आईला आणि तुझ्या त्या जिरण्याला सुद्धा. खरंच कमाल आहे. म्हणजे पण तिची खूप मेहनत आहे त्याच्यामध्ये. प्रश्नच नाही. अमर तुमची तिसरी पिढी म्हणजे मसाल्यामधली तर ती पार्श्वभूमी सांग ना की मला हे काय गणितच कळत नाहीये. म्हणजे फुलवा एक कलासक्त आणि आहे मसालेवाले. आमचं म्हणजे आजोबांनी आमचं दुकान सुरू केलं आणि आमची टॅगलाईन पण तीच आहे आजोबा आजींनी उभारलं. मुद्दामून लोकांचं कसं आजी आजोबा असतं ना तर आम्ही मुद्दामून मी ते ट्विस्ट का केली आहे की आजोबांनी केलं आजींनी त्यांना सपोर्ट केला त्यावेळेला. त्यामुळे आजोबा आजींनी उभारलं आम्ही ते जोपासलं. आम्ही काय फार वेगळं केलं नाही पण आम्ही त्यांचे जे तसेच आम्ही अजूनही तसेच इमानदारीने चांगल्या पद्धतीने रिटेलचं काम करतो आणि आम्ही त्याच्यामुळे आता मसाले बनवायला लागलो. मग आता मसाले बनवायला लागलो तर आपण आपला स्वतःचा सेटअप केला. स्वतःचं सगळं व्यवस्थित अशोक खामकरच्या मसाल्याच्या नावाने आपण करतो. पण इट इज व्हेरी नाईस. त्यामुळे थर्ड जनरेशनमध्ये ते पास ऑन झालं आणि मला ते आवडायला लागलं. म्हणजे कसं झालं 12वीला आमचं सगळं ना फॅमिली आमचे काका वगैरे सगळे
म्हणायला लागले की आता मुलं मोठी होत आहेत, आपल्यात भांडणं व्हायच्या अगोदर किती आपण छान. व्यवस्थित खूप छान किती म्हणजे छान. आमच्याकडे ती अरेंजमेंट माझ्या वडिलांनी काकांनी वगैरे केली. न भांडता आमचे सगळ्यांचे व्यवहार वेगवेगळे झाले आणि आम्ही प्रत्येकजण आता व्यवहारात वेगवेगळे कामं करतो. कोणाचे काय भांडणं नाहीत, काही नाही काही नाही. प्रत्येकाने आपापला ब्रँड, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने कामं करतायत. जेवढी हिंमत आहे तेवढी कामं करा. धंदा वाढला, तिपटीने धंदा वाढला सगळ्यांचा. पण त्याचं क्रेडिट अमर तुलाच द्यायला पाहिजे, कारण तू जेव्हा हातात घेतलास बिझनेस त्यावेळेला मला नाही, असं वाटतं काही नाही. कर्जात होतं ना. नाही, नाही, अरे बघ, कर्ज बिर्ज काही फार नव्हतं, पण जे होतं ते वडील होते ना ग, वडील एकदम स्ट्रॉंग होते आमचे. म्हणजे मी तुला एक सांगतो गंमत, मला झोप लागायची नाही कारण काम. मला अजून एक इंटरफिअर करते. अमर तेव्हा 17-18 वर्षाचा होता. मी 17-18 वर्षाचा तो होतो. बिझनेस मध्ये आला म्हणजे त्याचा आणि मी कॉलेजमधून डायरेक्ट दुकानात जायचो. ऐगो. हां, म्हणजे ऐक काय नाही, मला खूप आवडायचं दुकानात जायला. आणि म्हणजे काही त्याच्यात मला पिटी सिंपती वगैरे काही नाही, खूप मेहनत केली पण मजा आली मला. त्याला पॅशन आहे. मला डान्स पॅशन, त्याला मसाले पॅशन आहे त्याला. म्हणजे आम्ही वेगवेगळ्या दिसायला पद्धतीवर आवडतं, हां काय म्हणजे पद्धतीने असं. करायचं. तर गंमत अशी की वडिलांनी जे केलं, म्हणजे वडिलांनी ना, वडील काय करायचे, बिंदास झोपायचे. मला तर मी ना आणि वडील स्कूटरने यायचो, अंधेरीला आम्ही जायचो त्यावेळेला तिकडं. तर मी एकदा पप्पांना विचारलं की अहो तुम्ही तुम्हाला झोप कशी लागते, तुम्ही गार झोपता आणि टेन्शन येत नाही, आपण कोणाचं वाईट केलं नाही, आपलं कधी वाईट होणार नाही आणि आपण छान काम करतोय, सगळं छान होणार. अरे म्हणजे ही त्यांचं लॉजिक, तेच वी आर वर्किंग ऑन आणि वी आर वर्कड ऑन. किती आणि छान. आई सपोर्टला आम्हाला. किती छान ना. म्हणजे आपण कुणाचा वाईट कर्मयोग म्हणतात ना. होय की नाही? बेसिक. माझे सासरे तसेच आहेत. काही प्रॉब्लेम, काही टेन्शन सांगितलं, काय काळजी नको, होणार, व्यवस्थित होणार सगळं. वा वा. काम करा बस. वा वा वा. आता 78 ही स्टील कम्स ऑन द शॉप. त्यांना घरी बसलं की वेळ लागतं. फुलवा, तू जेव्हा भेटलीस तेव्हा तुला माहिती होतं की हे खमकर मसालेवाले म्हणजे हे नाही, मग काहीच. मला तर लालबाग, परळ, गिरणगाव हा एरियाच माझ्यासाठी नवीन होता किंवा असं काही आहे. कारण मी फार शिवाजी पार्क, नारायणपेठ जाऊन पुणे मुंबई करून तेवढंच खूप राहिलो होतं. ऑफकोर्स वाचन आम्ही खूप करायचो, ती बाजूच खूप वेगळी होती आमची. तर त्यामुळे पहिल्यांदा आम्हाला गणपती बघायला घेऊन गेला होता, असं FY ला असताना वगैरे. आम्ही सगळे आमचं जॉईंट दुकान कधी होतं, 11वी-12वीत असतानाच. 11वीतच गेलो होतो मग आपण. तर तेव्हा मला ते असं त्यांचं असं गणपती बघायचं असतं. मग तेव्हा तिकडे जत्रा काय 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 असायचं का, कारण ते मला आठवतंय. हा, तर तो घेऊन गेला होता आम्हाला. आमचा 6 जणांचा ग्रुप होता आणि मला असं वाटलं बापरे काहीतरी वेगळं. आमची शिल्पा म्हणून एक मैत्रीण होती, तर तिला देवाचं खूप होतं, अमर तू घेऊन चल. आम्ही त्या गर्दीत सगळ्यांना तेवढी काही गर्दी नसायची, खूप गर्दी नसायची तेव्हा, मॅनेजेबल. तर आम्ही ते लालबागचा राजा वगैरे असतं तेव्हा मला कळलं अच्छा असं काहीतरी आहे आणि अमर बिलॉंग्स टू अ मसाल्याची एक फॅमिली वगैरे असं. तेव्हा थोडंफार मला कळलं. मग तिला तेव्हा लालबाग परळ माहिती होतं. आणि माझ्यासाठी कसं असं नव्हतं की लालबाग परळ माहिती नाही. लालबाग परळ मध्ये दुकान. मला गिरणगाव असा एरिया आहे मराठी की इकडे असं असतं हेच माहित नव्हतं. पण तुम्ही तर 7 रस्त्याला राहत होतात ना. 7 रस्त्यापर्यंत यायचे, पण तेव्हा काय या साईडला येणं व्हायचं नाही. आजीचं मावशीच्या घरी जायचं, पिक्चर्स बघायचे. मावशी म्हणजे मल्लिका अमर शेख, नामदेव काका राहायचे तेव्हा, नामदेव उठायचा. आजी मावशीकडे जायचं आणि घरी यायचं. तिथे कुठे फिरतोय आम्ही, लहान ना, नाही म्हटलं तरी. आणि खूप लहान होतो, म्हणजे काहीच नाही कळायचं. त्यामुळे काय बोलत होते तेच विसरले. लालबाग परळ ते जाऊ दे आता. ते लालबाग परळ हे म्हणजे फुलवा सुरू झाले की नाही, मला तुला हे सांगायचं होतं की जेव्हा अमर भेटला किंवा तो आवडला, तर एक मला जनरल जेव्हा माणसं भेटतात तेव्हा मला माणसं कनेक्ट झाली की मला आवडतात. मग तो कुठून आलाय, कोणाचं काय, हे माझ्या डोक्यातच कधी येत नाही. त्यामुळे अमर आवडला, ह्याच्या मागे त्याची बॅकग्राऊंड काय, मग तो काय असतं नाही आलं काही. आणि त्याच्याकडे ओळखी झाल्याने मी गेलो तेव्हा कळलं. पण असं मी त्याला कधी मला तुला आठवतं का, कधीच नाही विचारलं तुम्ही काय करता, काय करतो हे विषय पण माहित नव्हतं. स्वच्छ मैत्री आणि पण मला असं वाटत नाही मित्रांमध्ये कोणाचं असं काय तुझे आई वडील काय करतात आणि हे काय करतात असं अजूनही असेल की नाही माहित नाही मला. फुलवा, तुला खरं तर बाबा 10 वर्षाची असताना गेले आणि बऱ्याच वेळेला मुली असं फादरली फिगर आपल्या प्रियकरामध्ये बघतात की जो आपल्याला सुरक्षितता देईल, जो आपल्याला सांभाळून घेईल. हे अमरच असं तुला का वाटलं? म्हणजे आता मला कळतंय मला तेव्हा का वाटलं 50 वर्षात आल्यावर आयुष्याला आणि 25 वर्षाच्या आपल्याला असं सगळं छान जगायचं होतं तेव्हा मला हा भेटला. ही इज द वन, ही इज गोइंग टू बी विथ मी इन फ्युचर. असं काहीच नाही, माहित नाही. मला खूप आवडला होता अमर. बघितला
खूपच म्हणजे बस. अगदी. आणि झालं. दुसरं मला ना त्याच्याबरोबर थांब ना त्याच्याबरोबर मला खूप सिक्युअर्ड हा, मग मी वाटलं. तेच बिकॉज बाबा गेल्यानंतर आई जरी होती, आई इज माय व्हेरी स्ट्रॉंग, आई वॉज व्हेरी स्ट्रॉंग, पण एक खूप कम्फर्ट आणि खूप सिक्युरिटी अशी मला अमर बरोबर असताना मिळाली. कारण तो असा ऑलवेज असाच काय पाहिजे आताही मला काही असेल तर पहिला फोन त्याला जातो. एखादा तुला काही. किस्सा आठवतोय तेव्हाचा की नाही हे अमरमुळे म्हणजे टेन्शनच गेलं माझं. आम्ही हाईक्सना खूप जायचो आणि मला मजा यायची कारण आवडायचं चालणं वगैरे. तर आम्ही पेठला गेलो होतो आणि ना आम्ही रस्ता चुकलो. आम्ही दोघं, आमचे सर फडके सर होते आपल्याबरोबर आणि अजून 2 मुलं. आणि ते तर आम्ही आमचे senior होते. ते सिनियर होते, ते पुढे होते ना, फडके सर आपल्या पुढे होते. नाही फडके सर, मी आणि ही आम्ही व्यवस्थित वरती गेलो. हा शॉर्टकट वाटतोय अमर, शॉर्टकट म्हणून हे आणि आम्ही जे अडकलो दॅट वॉज नो सरेंडर नो कारण अगं जायचं तर वरतीच, खालती जाऊच शकत नाही. असा स्टीप होता. आणि ती 2 मुलं आपल्या आमच्यापेक्षा फार मोठी रडायला लागली अगं तिथे. कारण गुडघे तुझे लॉक झाले अशा ह्याच्यावर की तुम्ही अडकता आणि खूप गवत आणि खाली स्ट्रेट मला आठवते. आणि मी एवढं भोकाण, मी पण एवढी घाबरले होते, खूप रडलो. आठवतं तेव्हा तुम्हाला काहीतरी बोलला, तू काय बाबा तू टेन्शन घेऊ नकोस, म्हटलं मी बघतो थांब, मी आहे. आणि असं करून म्हणजे दॅट वॉज रिअली क्रुशल आहे. आणि मग ते कसे बसे सर पोचले, मग त्यांनी अमरला काढलं आणि अमरने त्या 2 मुलांना काढलं. तो इट वॉज नॉट रिस्की कळलं. बट इट वॉज स्केरी, भीतीदायक होतं. भीतीदायक होतं. खूप भीतीदायक होतं. मला वाटतं मी अमर आहे असं अमर असं- बाबा, अमर मी त्याला बाबा. अजूनही म्हणते अमर बाबा. म्हणून मला जरा त्रास होतो, हे झालं काय नाही झालं त्याला, असं झालं. त्याच्याकडे सगळ्याला उपाय असतात. बरोबर बरोबर. म्हणून उपाय नाही, म्हणतात त्याला उपयोग काय. ना, अमर अमर नाव इतकं क्रिएटिव्हली पण काही असेल तरी मी त्याला कधी कधी विचारते. कारण त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू खूप ऑडियन्स लेमॅन पॉईंट ऑफ व्ह्यू असतो बघताना एखाद्या खरंय, कलेकडे. खरंय. त्यामुळे मी त्याला काही दाखवलं त्याला चांगलं आहे, मस्त आहे, एवढं तरी मला कळलं की मला थोडंसं आयडिया येते की ओके. बरं, मैत्री, मग प्रियकर प्रेयसी आणि मग नवरा कसं कसं म्हणजे काय कधी ठरलं, काय 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 झालं मध्ये? 23व्या वर्षी ठरलं. म्हणजे ठरलं म्हणजे अमर बोलला की मग आता आपण- मला लग्नच थांबायचं करायचं. होतं. मग ह्याला स्ट्रेस यायला लागला, नाही काहीतरी काय थांबायचं बिमायचं नाही, आपण तर करू एवढी वर्ष स्ट्रेस झाली. वगैरे काय यायला लागला नाही बरं का, तुला उगीच stress काहीतरी बोलते ती. बरं, मग तुला टेन्शन आलं. नाही मुळीच नाही. तिची आई आणि माझी आई भेटल्या, हा, त्यांना आई बोलल्या. आणि अंजना म्हणजे अंजू मावशी, अमरची मम्मी आणि माझी आई एकाच कॉलेजमध्ये होत्या आणि त्यात आईला सिनियर होत्या, अशी ओळख निघाली. बर. Whatever. आम्ही एकमेकांकडे आता तर त्यांचं गेलो. ठरलं. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही लग्न करणार का या वयात. 24 म्हटलं आय एम रेडी. माझ्या आईचं पण म्हणणं होतं की तू सेटल्ड आहेस. ती पण त्यावेळेला YMCA मध्ये वगैरे क्लासेस वगैरे घ्यायचं. पायावर उभी. हा, म्हणजे आम्ही आमचं करत होतो. हा म्हणजे आम्ही काही आई वडिलांवरती कम्प्लिटली अवलंबून डिपेंडेंट नव्हतो. त्यामुळे मग असा डिसिजन झाला की 24व्या वर्षी आपण लग्न करूया. झालं. वा वा आणि वा मग आम्ही रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. हो. आणि पण 4 दिवस केलं. म्हणजे आम्ही हळद पण केली, हे पण केलं, नाही एंगेजमेंट केली, मेहंदी केली, हळद केली, मग रजिस्टर लग्न केलं. हा, पण मग कन्यादान केलं नाही म्हणे. आईला आमच्याकडे एक तर आई नास्तिक आहे, राही नास्तिक आहे, आमच्याकडे पूर्ण, सगळे हा. नास्तिक आहे फॅमिली. आणि तिला विधी आणि याच्यावर कशावर विश्वास नव्हता. बर. मग तिचे काय काय फंडे, तिचे मतं होती. तिने अमरला सांगितलं होतं त्याचे विधींचं वर्णनात हे आहे ते, आणि माझी मुलगी काही दान नाही करणार, मी ओ, कन्या. अच्छा, मग कन्यादान दान या करण्याची शब्दावर. गोष्ट नाही. मग अमरला ते सगळं पटलं, अमरने त्याच्या आई वडिलांना पटवलं. बर. आणि मग म्हणजे माझ्या सासूसाने तसा काहीच इश्यू नव्हता कधीच. त्यामुळे मग ठीक आहे रजिस्टर पद्धतीने. पण अमरची मम्मी बोलली पण आमच्याकडे हळद वगैरे आम्हाला करायची. म्हणजे ठीक आहे, मग आपल्या सोयीस्कररित्या आम्ही सगळे विधी केले. एंगेजमेंट करायची जी एक फॉर्मॅलिटी म्हणून. मग ती 4 दिवस आधी पहिला एंगेजमेंटचा सेरेमनी होता. खूप मजा केली होती आम्ही. आठवतं ना, फुल गाद्या बिद्या माझ्याकडे. आम्ही लग्न खूप एन्जॉय केलं दोघांनी. मग दुसऱ्या दिवशी मेहंदीचा कार्यक्रम होता आमच्याकडे. तर सगळ्यांना मेहंदी लावायला ते आईने खूप माझ्या तेव्हा छान झालं. सगळ्यांकडे दोघांकडे हळद आणि मग आमच्याकडे register. फक्त नाही, विधी झाल्या लग्नातला नाहीत. किस्सा सांगायचा. हा, सांग, लग्नातला किस्सा सांगायचा तिला. असं झालं आमच्याकडे की अमरचे कपडे, माझा काका बोलला की अमरचे सगळे कपडे मी करणार, छोटा काका माझा, अतुल काका. आणि तो म्हणला की नवऱ्याचं, प्रेरणा तू काय टेन्शन घेऊ नको, माझी फॅमिली आमची खूप अशी आहे. म्हणजे आई माझी मोठी सून, आणि बाबा गेल्यानंतर आईने सगळ्यांना धरून ठेवलं होतं आणि सगळ्यांचा ऐवज जीव होता. त्यामुळे फुलवाचं म्हणजे पहिली ना मुलगी घरातली. आणि 5 सगळी पोरं असताना मी मुलगी एक आली होती. पोरं म्हणजे सगळे बॉईज, आजीला सगळी मुलं, आणि त्यांना मुलींची सगळ्यांना हाऊस होती. आणि त्यामुळे ते खूप लाडात वाढले होते मी. मग काका म्हणला की अमरचं सगळं मी करणार वगैरे. मग आम्ही शॉपिंग बिपिंग केली, सूट बीट त्याच्या घरी पाठवला वगैरे, सगळं झालं.
नवरा झालं रजिस्टर, लग्न झालं तिथेही अमर, मी हिचा माझा पती म्हणून स्वीकार करतो असं बोलला. मग सगळे एक मिनिट पत्नी वगैरे असं इथनं सुरुवात होती आमची. आणि मग हा बाहेरच येई ना खूप वेळ. मग कळलं की पॅन्टच आणली नव्हती, फक्त वरचा सूट घेऊन आले होते पकडून. आणि मग पॅन्ट पडली होती कुठेतरी. अजूनही नंतर मिळाली. नाही कुठे मिळाली. अमरचा भाऊ त्या जॅकेट मधून जी अरे आली हा, ती, ना, हा. हा ती कुठून तरी निसटली आणि काय पडली. माहित नाही, हा ना कोणालाच माहित नाही. मग अमितची पॅन्ट घातली ह्याने आणि कोट, त्यामुळे अमित पण फणफणत होता की मी एवढा छान सूट केला, मला पॅन्ट नाही का याची पॅन्ट काय त्याला होईना. असं करून अमर वेगळा वेगळा पॅन्ट आणि ब्लेझर आणि घालून उभा राहिलं. अमर, या मैत्रिणींची मग प्रेयसी आणि प्रेयसी नंतर बायको, हीच आपली असं कधी झालं? म्हणजे कन्फर्म असं एकदाच प्रेम एकदाच होतं माझ्या हिशोबाने. बस खतम. आणि मग एकदम लालबागला मग आम्ही लग्नानंतर ठरलो 10 होतं बाय की 18. वेगळंच राहायचं, आधीपासून ठरलं होतं. आणि कारण मम्मी पप्पा राहत होते अंधेरीला. आम्ही अंधेरीला राहत होतो, मम्मी पप्पा वगैरे. तर आम्ही असं सांगितलं होतं की आपण वेगळे राहूया, म्हणजे आम्हाला दुकान उघडायला सोपं सोपं पडेल. जाईल. हिला ऑफिसला जायचं की नाही जायचं, म्हणजे हिचं ऑफिस नाही म्हणजे Classes. क्लासला जायला हिला. कारण हिचा त्यावेळेला माझ्या मते बँड्रा आणि दादर होता, अंधेरी कुलाबा. कुलाबा होता. तर त्यामुळे तिला म्हटलं हे सोपं पडेल, म्हणून त्या अनुषंगाने आम्ही ते सगळं व्यवस्थित करून आम्ही लालबागला राहायला आलो. लालबागला आमची छोटीच खोली होती, हो. पण मज्जा केली आम्ही. म्हणजे आम्ही लालबाग, नंतर प्रभादेवी, काही फार मोठ्या रूम्स नव्हत्या आमच्या, पण वी एन्जॉयड अ लॉट. भरपूर पैसेही नव्हते, आता देवाच्या कृपेने आहेत, पण ते त्यावेळेला तेवढे नव्हतेच. म्हणजे मजा आली. बरं, लालबागचे हे सुंदर दिवस होते. मग तुम्ही प्रभादेवीला राहिलात, मग माहीमला पण आलात. या सगळ्या म्हणजे तुझ्या जिम्नॅस्टिक म्हणून तुझी एक छान ओळख होती, मग नृत्यांगना म्हणून, पण त्याच्यानंतर चित्रपटाचा जो एक भुलभुलैया किंवा त्या ग्लॅमर क्षेत्राकडे तुला कसा पहिली संधी मिळाली? नटरंग मला पहिली फिल्म मिळाली. पहिलीच फिल्म नटरंग? पहिलीच नटरंग आहे माझी. आणि गाणं मी सहसासूचं पहिलं शूट केलं. अच्छा. हो. माझं पहिलं बोलणं नटरंग विषयी झालं अच्छा, होतं. पहिला हा भेटला होता 2008ला मला, रवी. आणि नंतर दुसरी एक पण फिल्म आली, ती गाणं मी पहिलं शूट केलं. पण नटरंग आल्यानंतर ऍक्च्युली मी एकापेक्षा एक नावाचा जो कार्यक्रम करत होते झी मराठीवर, त्याच्यातनं बरंच अच्छा हीच फुलवा बुगी वुगीची असं कुठेतरी झालं. कारण बुगी वुगी आपल्याकडचा मोठा हिंदीतला डान्स रियालिटी शो, ज्याच्यात मला बऱ्यापैकी फेस व्हॅल्यू एक असते काय आणि फेम मिळाली. तर जेव्हा मराठीत केलं तर ही फुलवा खामकर आहे. मी फुलवा बर्वे माहितीच नव्हता आधी मी कोणाला. मी नेहमी तिला चिडवतो ना, फुलवा बर्वेला वट नव्हती, फुलवा खामकर. सो फुलवा खामकर माहिती असल्यामुळे एक थोडंसं कनेक्शन प्रेक्षकांशी झालं. प्लस नवीन कोरिओग्राफर रवी शोधत होता, तर त्याला माझं नाव आदेशने सजेस्ट केलं त्यावेळेला. निखिल आणि आदेश दोघंही. हा. तर मग मी त्याला भेटायला गेले रवीला. आणि मग रवी म्हणाला की, मी त्याला म्हटलं हे बघ मला डान्स करता येतो, मला खूप आवडतो, पण मला कॅमेरा टेक्निक्स माहिती नाही. तो मला काय काळजी करू नको, माझी पण पहिली फिल्म आहे, मला पण माहित नाही. महेश आहे आपल्याबरोबर, आमचा DOP होता महेश लिमये. सो असं करून ती फिल्म आली. आणि त्या फिल्मच्या अनुषंगाने एक वेगळीच म्हणजे एकापेक्षा एक केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या सीझनला मला ज्युरी म्हणूनच बोलावलं सरांनी, सचिन पिळगावकरांनी. आणि सचिन सरांच्या त्या निर्णयामुळे काय झालं, तो होता सेलिब्रिटी सीझन. तर मग अंकुश, अमृता, भार्गवी सगळे त्या सीझनला होते. मला ते एक वेगळं मराठीतलं जगच ओळखीचं झालं. आणि मला खरंच माहित नव्हते मराठीतले कोणी, आणि तेवढा फिल्मशी कनेक्टच नव्हता. एक हिंदी इंग्लिश खूप माहिती होतं, कारण आमच्या घरी तेच वातावरण होतं, पण मराठीशी तेवढं काही कनेक्ट नव्हता. तर त्या एकापेक्षा एकच्या निमित्ताने गाणी ऐकली मी, खूप नाच बसवले. मग मला नटरंग मिळाली. आणि नटरंग पासून एक जो प्रवास सुरू झाला ना तो, आणि नटरंगची सगळ्या गाण्यांची त्या 2010ला रिलीज झाली. त्यानंतर सगळे अवॉर्ड्स त्या गाण्यांसाठीचे अप्सरांनी वाजले की बरा मला मिळाले. पण असंही झालं की त्याच्यानंतर माझा एक स्ट्रगल सुरू झाला कॅमेरा शिकण्यासाठी. हे माध्यम आपल्याला येणं खूप गरजेचं आहे. तर मला अमर म्हणाला की तू एक काम कर, तू येतील त्या फिल्म्स ऍक्सेप्ट कर, पैसे बघू नकोस फार, स्टार्ट लर्निंग. आणि मग त्याच्यामुळे मी खूप फिल्म्स केल्या, कारण आणि चांगल्या चांगल्या पण केल्या, काही काही अशा पण केल्या की ज्यात मला शिकता येईल. जे पण कॅमेरा स्वतःहून शिकला, म्हणजे ते जे काही. हा, मी जाऊन DOPशी पहिली मी जाऊन DOPशी मैत्री करते की, बिकॉज मला असं वाटतं डायरेक्टर आणि DOP शुड गो हँड इन हँड. म्हणजे सगळंच असतं टीमवर्क, पण तुला जो शॉट घ्यायचा आहे किंवा तुला जे पाहिजे ते तुला तोच देऊ शकतो माणूस, की जो कॅमेऱ्यातनं लेन्समधनं बघत असतो. त्याला ते कळणं खूप गरजेचं आहे. तर ते करत करत मग हळूहळू लेन्स कुठल्या आहेत, मग काय, मग OS म्हणजे काय, IRIS म्हणजे काय, हे सगळं शिकत मग फायनली
आता ती फाईन ट्यून झाली आहे. फाईन ट्यून नाही अजून आपण शिकतोच कारण नवीन शिकतो. टेक्नॉलॉजी येते. Camera is a पण regular बऱ्यापैकी turning मला माहिती असतं मला काय करायचंय, आपण काय शॉट घ्यायचे काय. म्हणजे कधी कधी मी तिला म्हटलं हा सगळा शॉट तू घेतलास, सगळा तू डिझाईन केलास, वा. असं मी तिला 3-4 वेळा विचारलंय. वा. कुठला तो पिक्चर, सोनालीचा पिक्चर हम्पी हम्पी. हम्पी. तुम्ही हम्पीला तर हम्पीचं गाणं तो होतं जो आपणही पूर्ण रंग. गाणं तिने अमलेंदू design केलं, होता. मी एवढा खुश तिला म्हटलं झालो. ना अमलेंदू होता तिकडे, अमलने केले ते डीओपी. आणि मी तिकडे पोहोचले, अगं इतकं सुंदर हम्पी. हो. आणि मी इकडे करूया तर प्रकाश म्हणायचं नाही हे आमच्या फिल्मच्या शूटमध्ये झाले, हे झाले. मग उरले सुरले लोकेशन मला दिले ग. आणि दुपारी 12पर्यंत काही द्यायचेच नाही. 2 दिवस मी खुश होते, 2 दिवस. बरं गाणं बसलं नव्हतं, गाणं आदल्या दिवशी हातात आलं. आणि मी चालले होते बसमधनं तेव्हा मी ऐकत होते. आणि मी हम्पीला पोहोचले आणि आता शूटिंग आहे असं. तर मग मी म्हटलं ठीक आहे ऑन द स्पॉट मला बसवायचं होतं. आणि फ्री स्टाईल तो थोडा बाज पण तसाच होता, सेमी क्लासिकल झोन होता. आणि सोनाली होती त्यामुळे तसं प्रेशर नव्हतं, एकही असिस्टंट नव्हता, त्यांचेच एडीज मी वापरत होते. आणि मग तिकडे गेल्यावर मग पटापटा स्टेप बसवायच्या, पटकन डिझाईन करायचं, अमलेंदूला सांगायचं असं असं करतोय आपण, की परत हिची प्रॅक्टिस घ्यायला, असं आम्ही ते आणि गाणं. अमल ऑल्सो म्हणजे मला ते सांगितलं अमलने असते पण त्याच्यावर खूप कळतं की तो पण फार सुंदर सिनेमॅटोग्राफर की तुम्हाला मला फुलवा आहे बाई, इथे खूप सुंदर लाईट आहे, इथे काहीतरी करूयात का, मग आम्ही लगेच तिकडे करायचो. मग असं ते डिझाईन झालं गाणं. अमर, इतक्या प्रेमानं आणि इतक्या कौतुकाने आता या सगळ्या गप्पांमध्ये अमर बोलतोय, मध्ये मध्ये तुला त्या कॉम्प्लिमेंट देतोय. अमर, तू पण व्यावसायिक आहेस, कुठले मसाले किती प्रमाणात कुठे काय घातलं याचं हे एक गणित असतं, पण तरी तो बैठा असा एक व्यवसाय आहे. पण हे म्हणजे काय, सगळ्या प्रतिभेचा आविष्कार आहे. त्यात येणारा तो ताण, गाणं मिळते की नाही, मग प्रवास, अनियमित वेळा, ती घरी येईल की नाही वगैरे, कसं सांभाळून घेतलं या कलाकाराला तू? नाही, काय सांभाळायचं काहीच नसतं. काय आहे, आपण आपलं झोपायला सिंपल. होय, असं नाही. फक्त विचारायला लागतं कुठे आहे, काय आहे, एवढंच. पण अदरवाईज ती स्वतः ड्राईव्ह करते, स्वतःच्या गाडीतून ती स्वतः येते. आणि बाहेरगावी असते तेव्हा त्यांचं हॉटेल आणि त्यांचं बेसिकली शूटिंगला तसं काही त्रास नसतो असं मला वाटत नाही कुठे नाही नाही, मला असं नाही म्हणायचं की कलाकार तुला कुठे म्हणून एक tension बायको यायचं का? नाही 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 काही नाही. नाही. कुठे इन्सिक्युरिटी यायची का? आता येते कधी कधी, तर त्याला आपण तर 50 वर्ष झाली की आता काय येते ती सांभाळून घ्यायची. नाही तर मग प्रत्येक वेळेला तुम्ही संशय घेत बसलात किंवा प्रत्येक वेळेला काहीतरी बोलत बसलात तर नाही, it is not मला going to work. संशय असं अगदीच म्हणायचं नाहीये, पण तिच्या ताणतणाव, तिला येणारे त्यावेळचे, आणि मग घरातलं एक वातावरण, म्हणजे ती आल्यानंतर तिची शांतता, तर तिला असं- नाही, तिच्या नाही. प्रतिभेसाठी वाव देणं हे किती अवघड पडतं. नाही, नाही? ते लिव्ह इट ऑन हर. हो, ते तुझं तू बघ आणि तू मस्त राहा आमच्या. नाही, हा म्हणजे जोपर्यंत मला त्रास देऊ नको. आमचे है आमची ही फुलवा, तुला माहितीये का, अमरच्या दुकानामध्ये खूप सुंदर सुंदर मुली आलेल्या असतात आणि गप्पा मारत असतात. हे बघ, मला याचं काहीच टेन्शन नाही? नाही. कारण माझ्या सगळ्या मैत्रिणींनी असं सांगितलंय की आमच्या नवऱ्यांना जर असं वाटलं की आम्ही कुठेतरी आहोत, अडकलो आणि तिकडे आमच्यावर अमर आहे, तर त्यांना खूप सेफ वाटतं. त्यांना माहितीये तुझा नवरा खूप चांगला आहे, त्यामुळे मला बाकी मुलींना भेटलं तरी काही वाटत नाही, नाही. आय टोटली ट्रस्ट. मलाही आनंद होतो. खूप छान छान मुली मला भेटायला येतात. बघ, हो, मग म्हणजे भेटायला म्हणजे काय, हं. म्हणजे वाईट असतं का? असं नव्हे, पण सगळ्यांना तो आवडतो आणि आणि त्याच्या मलाही ते मसाले आवडतात असं नाही. अमर, आपला बिझनेस म्हणजे प्रॉफिट मेकिंग असतो. कलाकारांचं आणि त्यातून फुलवाचं म्हणजे पैसा आणि तिचं गणित कितीतरी ठिकाणी ती असंच, नाही मी करते ह्या सगळी ही जी आर्थिक गणित तिच्या डोक्यामध्ये फिट करणं आणि तिला याचं काय म्हणतात त्याला, याचं महत्त्व समजावून देणं, यासाठी काय शक्य नाही. नाही, अजूनही नाही. चुकून कॉमर्स केलंय मी. हो, डेबिट क्रेडिट कळतच नाही. बॅलन्स शीट नाही. नाही. अरे अगं, आमच्याकडे एवढूसे पैसे होते आणि आम्ही तो स्टुडिओ घेतला. बरं, त्यावेळेला BMWचं आमचं व्याज सुरू. ओके, आम्ही BMW ब्रँड न्यू घेतली होती बरं का. आणि मग तो स्टुडिओ घेतला कारण एवढूशेच पैसे होते. माझ्यात डेअरिंग झाली नसती, हिच्यात डेअरिंग आहे. अच्छा, म्हणून मी तिच्या बाजूला उभा राहतो. डेअरिंग करून काही करते अगं. हां, हे मात्र सलाम आहे तिला. माझ्या आईत पण ती डेअरिंग आहे, पण माझ्या आईच्या 10पट डेअरिंग हिच्यात आहे. वाव. डेअरिंग आहे, करायचं विजन आहे. आणि करायला गेलो की मग आमच्याकडे मग balance नवरे आहे. तलवार घेऊन माझ्याकडे उभे राहतात. विजन आहे ते त्याला मी देते आणि मग तो करतो आणि मग हो. बाजूला उभी राहते. तुला आयुष्य इतकं सुंदर चालू असताना लग्नानंतर तुला अपघात झाला हो. आणि बापरे, ही म्हणजे नाचू किती कंबर लचकली, ती खरंच लचकली. हो. आणि तुला उभे राहता येतेस की नाही, सगळाच प्रश्न.
मलाही वाटलं की काय आता ही येणार की नाही पुढे. काय होती का अवस्था तुझी? बापरे, मी खूप डिप्रेस्ड होते. आठवतं ना, मी रडले होते किती वेळा. आणि मग एक पॉइंट असा आला की माझी आई खूप स्ट्रॉंग आहे. मी आईकडे होते नंतर 3 महिने, कारण मला एवढं प्लॅस्टर होतं पायाला. म्हणजे लग्नानंतर 2000 नाही, लग्नानंतर मला पूर्ण बोलून दे. लग्नानंतर फक्त पाय तुटला होता तेव्हाच ती आईकडे गेली होती. नाहीतर आमचं बाळ झालं, आम्ही हे झालं, शी वॉज नेव्हर. आसमाच्या आसमाच्या वेळी 1.25 महिना होते. 1 महिना फक्त. आणि तेव्हा आई 1.25 महिन्यानंतर मग मी बोलली, आणि आता तू फुलवा तुझ्या म्हणजे तू घरी विचार जा. कर, आम्ही म्हणजे त्या आईनेच सांगितलं तू तुझ्या घरी जा, मी तुला डबा आणून देते. आम्ही जवळच राहायचो. की ती खूप इंडिपेंडेंट होती अगं. आणि जेव्हा आम्ही वेगळे राहायला गेलो, नवीन लग्न झालं आणि मग आम्ही लालबागला शिफ्ट झालो, तेव्हा अमर पहिल्यांदाच कुठेतरी गेला आणि मी आईला फोन केला, का अमर नाही आहे तर मी तुझ्याकडे येते 2-3 दिवस राहायला. तर आई मला बोलली, अजिबात येऊ नकोस, तू कधी येऊ शकतेस माझ्याकडे, पण अमर नाहीये म्हणून येऊ नकोस, एकटं राहायला शिक. तर ते खूप होतं डोक्यात. आणि नंतर त्याहीपेक्षा आपलं घर आपलं इतकं एक विश्व आम्ही उभं केलं होतं ना की, आणि मुंबईत मग आईकडे का राहायला जायचं. सो कसा अपघात कसा झाला, काय झालं? अपघाताच्या वेळी आईकडे मी एक फिल्मफेअर अवॉर्ड्स मध्ये फिलर्स करायचे. बुगी वुगी नंतर गणेश हेगडे बरोबर मला बरेच ग्रुपमध्ये विचारलं नाचायला. तर मी कधीच बॅक डान्स करायचं नाही ठरलं, कारण अमरचा एक मित्र होता हेमू सिन्हा. हेमूने अमरला एक सल्ला दिला होता की फुलवाला सांग कुछ भी कर, बैक डांस मत कर, अगर शी इज अ गुड परफॉर्मर, उसको परफॉर्मिंग करना है, परफॉर्म करना है. सो असं ते काहीतरी त्याचं एक होतं लॉजिक, जे तेव्हा मला पटलं. आणि ऑलरेडी आय वॉज टेकिंग क्लासेस, त्यामुळे ते सगळं झेपलत नसतं. तर मग तो काही शो असतील तर मला बोलवायचं. आणि एका शोला मी ऑन स्टेज हिलवर लँडिंग केलं आणि माझं टेंडन कटकन काहीतरी तुटल्याचा फील आला आणि मी खाली पडले. मग मला घेऊन लगेच अंधेरीलाच होता तो शो, तेव्हा आमच्या घरी वगैरे आले, मला सोडलं. आणि मग मला चालता येईना, म्हणजे ना तो हिलच उचलता येईना. तर जे कोणी चुकीचे डॉक्टरांना ॲक्च्युली ते लगेच कळायला हवं होतं, जे तिथल्या काही केईएमचं माहिती ना, कोणाला लक्षात नाही आलं ते. आणि मग लाडांकडे जाईपर्यंत डॉक्टर लाडांनी माझी 1 आठवडा गेला होता. नाही, महिना. मी तशीच पाय खेचत ह्याला जायचे कुलाबेला. आणि मग MRI करायला सांगितला मला. MRI घेऊन मी लाडांकडे गेले आणि लाडांनी मला पहिला प्रश्न विचारला, MRI कोणी करायला सांगितलं? म्हणजे ह्याची पण गरज नव्हती, इतकं ते क्लिअर होतं त्यांच्यासाठी. सो ते बोले इमिजिएट ASAP सर्जरी करायला पाहिजे, कारण महिन्याभरात तुझं टेंडन म्हणजे जे सगळे मसल्स आहेत ना, ते इथे आपल्या घोट्याच्या इकडे वर बघते हाड असतं तिथे, ते बेसिकली माझं पूर्ण रप्चर झालं होतं. आणि दॅट वॉज अ मेजर सर्जरी. आणि ते कैद्यांचं तोडतात की त्यांनी पळून जाऊ नये, कारण हीलच उचलली जात नाही, ही मुवमेंटच होत नाही उचलल्याची. सो ती करायची सर्जरी ठरलं, सर्जरीची डेट ठरली. त्याच्यात पण अमरच्या मित्राचं एक लग्न होतं मुन्नाचं, म्हणून आपण गेलो होतो, आठवतं? त्यात सर्जरी 2 दिवस गाडीत तर जाऊन येऊया आपण अहमदनगरला. सो सर्जरी झाली. मी आईकडे शिफ्ट झाले, कारण अर्थात लालबागला एकटी काही करणं शक्यच नव्हतं. आणि मग दॅट पिरियड मग मी स्वतः खूप ड्रॉइंग करायचे, मला पिशव्या आणल्या होत्या, बेल्स आणल्या होत्या रंगवायला, आठवतं? काय 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 बरेच उद्योग केले होते मी. बार्ली पेंटिंग मला हे कर. आणि मग मी माझे बसून ना एक्सरसाइज चालू, कारण मी प्रत्येक वेळी डॉक्टरांना विचारायचे काय. आणि तेव्हा काय युट्यूब नव्हतं. आणि अजूनही मला काही झालं तरी मी डॉक्टरवर डिपेंड असते. मी जाऊन गुगल सर्च करा, नको ते काहीच करत नाही. जे आपलं काम नाही, जे आपलं काम नाही ते आपण का करा. आणि आता तेव्हा तर अवेलेबल नव्हतं. तर मग त्यांना ते मला म्हणायचं, कधी मला नाचायचे, कधी करू शकते, किती दिवस, किती होणार करायचे मला. डॉक्टर काळे, आमोद काळे, अजूनही जाते मी त्यांच्याकडे. काही झालं की फॅमिली डॉक्टर आहेत ते आमचे हाडांचे. सगळी तुटली आहे ना, इकडे तुटली. आणि मग एका पॉइंटला असं झालं ना, मी घरीच बसून जेव्हा एवढं झालं, गुडघ्यापर्यंत प्लॅस्टर आलं, तेव्हा मी एक्सरसाइज सुरू केली, स्प्लिटिंग बिटिंग. आणि तेव्हा मी बसून एक करिक्युलम तयार केला. काहीतरी ना आपल्याला ग्रो होणं खूप गरजेचं असतं, आणि मला ते शक्यच नव्हतं एका जागी बसून. काय करायचं, आपण क्लास सुरू करूया. म्हणून मी एक करिक्युलम तयार केला. आणि मला आठवते 2000 साली जूनमध्ये मी क्लास चालू केले, काठी घेऊन लंगडत डान्स. लालबाग मला एक असिस्टंट होता तेव्हा. आणि लालबागला पहिली ब्रांच हनुमान थिएटरला, जिथे तमाशाचं द ओंदी थिएटर, हेमराज नेराळे म्हणजे मधुकर नेराळेंचं थिएटर आहे, तिकडे अमरच्या मित्र हेमराज, त्याला विचारून म्हटलं आपण करूया का चालू. आणि तो बोला, फुलवा तू चालू कर, आपण लग्नाचं वगैरे असेल तेव्हा ऍडजस्ट करू. आणि ती पहिली ब्रँच सुरू झाली. आणि त्याच्यानंतर 4 महिन्यांनी लगेच मी डिसेंबरमध्येच एक इव्हेंट केला, अॅन्युअल कॉन्सर्ट म्हणून, 6 महिन्यातच, ज्याच्यात मी नाचली. आणि तेव्हा ते डॉक्टर आले होते आणि ते मला म्हटले की माझा विश्वासच बसेना की तू टोजवर उभी राहून बॅले करतेस, कारण हे अत्यंत दुर्मिळ आहे की टेंडन नंतर असं नाचणं. तर ते तोपर्यंत त्यांनी मला हे सांगितलं नव्हतं. अंधारातच शहाणपणे म्हणतात ना, काय तसं ते झालं. कुठेतरी ते बॅक ऑफ द माइंड माहिती असं आपण करू नये, तर ते कुठेतरी डोक्यात राहिलं असतं, करायचंय, कधी करायचंय. खूप एक्सरसाइज पण त्यावेळेला मी बघत होतो. फिजिओ झाली माझे, डान्सच मी करायचे रेग्युलर, तर ती फिजिओ मला झाली ऍज गुड. विल पॉवर वर्क फॉर हर.
अमर फुलवा अशी बिरबिर 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 बोलणारी टवटवीत फ्रेश हे माणसाशी पटापटा प्रेमात पडली तर काय भीती नाही वाटत असे काय तिथे सगळेच प्रेमात पडतात तिला कळत पण नसेल मग आता काय करणार मग आता काय करणार? पडले तर पडले तर मी तर आहेच प्रेमात ना हा. आता. म्हणजे त्यांना ती माझ्या पडाच प्रेमात म्हणावं. आहे. ती माझ्याच प्रेमात आहे असं मला माहिती आहे, असं अरे वाटतं तरी आहे. हो की नाही फुलवा एका छान जिम्नॅस्टिकची नंतर नृत्य दिग्दर्शिका आणि मग अशा ग्लॅमरच्या विश्वामध्ये गेल्यानंतर आपलं कोण आणि आपलं कोण नाही हे समजायला तुला किती त्रास झाला कारण हे सगळं आपल्याला आधी माहिती मला खूप हसायला येतं. हा? उत्तर मला मिळाले पण आपल्या प्रेक्षकांसाठी हवंच कारण तुझ्याकडे मी बघितलंच नाही कधी ओळख देणार नाही किंवा ग्लॅमरचं काही तुझ्या ह्याला आसपास पण नाही तू सगळ्यांशीच गप्पा मारतेस आहे पण झटके बसतात अगं झटकेने असे कानफडीत बसतात. त्याच्या पुढचं नाही मला असं वाटतं स्वभावाचे प्रत्येकाच्या चांगली आणि वाईट हे असतात प्रो अँड कॉन्सला काय म्हणतो आपण. की माझा स्वभाव असा आहे मला सगळ्यांना बोलवायला आवडतं सगळ्यांशी बोलायला आवडतं मला असं वाटतं समोरचा माणूस जसा बोलतो तसंच असणार काही मागे त्याच्या वेगळं कारण मी आहे तसंच जशी मला जे वाटतं ते मी बोलते मी मनात काहीतरी वेगळं ठेवून तोंडावर बोलायचा प्रयत्न केला तरी ते दिसत नाही आणि मग केलं तर दुसऱ्या माणसाला कळतं असा स्वभाव असल्यामुळे पुढचा माणूस तसा नसेलच हे डोक्यात ठेवून वागण्यापेक्षा आपण जसे आहोत तसं वागू जी माणसं खरंच चांगली आहेत ती राहिली बरोबर जी तेवढ्या काळापुरती आयुष्यात होती ती निघून गेली असं झालं फिल्टर ऑटोमॅटिक येतो. हा म्हणजे मी मलाही हा जाणवलं खूप filter. सांगायचा तेव्हा मी काही गोष्टी ऐकत मी काही नव्हते. सांगायचं म्हणजे मला काही मला कारण सांगायचं अमरचे नाही. माणसांना बघायचे तो हे खूप वेगळे आहेत आणि त्याचे बरेचदा ते सगळे फंडे खरे खरे निघतात, तू एवढी नको हे करूस एवढी वाहवत नको जाऊ मग राग अरे वाहवत म्हणजे मी अशीच वागते ना सगळ्यांची का नाही घरी आणायचं का नाही हे करायचं का नाही असं माझं खूप असायचं पण आता उलटं व्हायला लागलंय आता खूप काही काही बाबतीत ज्या जे मला असं वाटायचं मला लोक कळतात पूर्वी कारण जे आहेत तसेच आहेत पण असं नाही आहे मला लोक कळत नाहीत त्यामुळे हल्ली मी थोडीशी जरी खूप छान कोणी बोलायला आलं तरी मी थोडी स्वतःला थांबवते. एज मेक्स द डिफरन्स. किंवा तिला आता Maturity आली. मॅच्युरिटी आली अनुभव. आता मला जवळजवळ वयाच्या 50ला मॅच्युरिटी यायला लागली आहे. हेही नसेल नाही, थोडं के नाही असं नाही पण असं जनरल आपण ना आता फॉर एक्झाम्पल माझं पण तसंच आहे विचार का फक्त मी काय करतो आय जस्ट वेट अ लिटल बिट ही थांबतच नाही शी गोज असं मग मी थांबतो बघतो बाबा नाही चुकतंय का बरोबर आहे का मी तू बरोबर analyze करतो. आणि मी बेसिक अनालायझेशन करतो एखाद्या माणसाबद्दल मी आसमा पण करते हा आसमा आसमा तो आमच्या आहे. दोघांच्या बाप आहे म्हणजे तर म्हणजे ती रूम मध्ये बसून सांगते बाबा चुकलंय तुझं म्हणजे एवढं आपण असलं पाहिजे किंवा आपण माणसं चांगलीच आहोत ना आपण कोणाच्या वाईट चिंतत नाही आहोत पण ऍटलिस्ट की माणूस आपला उपभोग घेत सगळ्यांपुढे उघडं व्हायची आपण कसे आहोत हे सांगायची गरज नाहीये. खरे 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 आमचे हे आमची ही फुलवा आता तू इतक्या चांगल्या मुशीतून घडलेली आहेस कलाकार म्हणून आता जे सगळं नृत्य किंवा गाणं ह्यांचं जे सगळं बदलतं रूप आहे लावणी चं बदललेलं रूप आहे अनेक डान्स म्हणजे काय चाललंय असा प्रश्न बऱ्याच वेळेला आणि त्याच्यावरनं बरेच आर्टिस्ट ट्रोल होतात तू ॲज ए कोरिओग्राफर उत्कृष्ट नृत्यांगना काय ह्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं असतं म्हणजे तुला चालतं का आता प्रवाहाबरोबर जायचं आहे आपल्याला पुढे काय म्हणणं आहे तुझं प्रवाहाबरोबर जाणं गरजेचं आहे कारण मी 15 वर्षापूर्वी जे केलं ते आत्ताच्या काळात डान्स वेगळ्या पद्धतीनेच होणार ही वस्तुस्थिती आहे पण कुठेतरी जे मूळ आपलं असतं ते सोडू नये असं मला वाटतं. वा म्हणजे रील्स मी पण करते रील्स आणि हे सगळं होणार आहे बिकॉज आपण जगाच्या आता खूप पुढे चाललो आहेत सायन्स म्हण किंवा जग खूप जवळ आलं ह्या सगळ्या सोशल Technology मीडियामुळे म्हणा. आणि त्याचा वापरही चांगल्या पद्धतीने करतो नाही तर कोविडमध्ये माझे क्लास नसते चालले मी ऑनलाईन क्लास नसते घेऊ शकले इंस्टाग्राममुळे मी लोकांच्या प्रत्येकाच्या घराघरात पोचते ही वस्तुस्थिती आहे पण पुन्हा त्याला ते किती वेळ करायचं हे पण आपल्यावर आहे एक द टाइम सेकंडली तुम्ही एखादं आर्ट जेव्हा करता तेव्हा त्याच्यात साधना करणं हे खूप गरजेचं असतं तू धेडगुजरं थोडंसं काहीतरी करून थोडंसं काहीतरी शिकवून इकडचं बघून तिकडून असं नाही करू शकत मी या सगळ्या मुलांना हेच सांगते की तुम्ही एका तरी स्टाईलचं प्रॉपर शास्त्रशुद्ध शिक्षण घ्या वा वा नुसतं युट्यूबवर बघून तुम्ही डान्स नाही शिकू शकत वा तुम्हाला जाऊन प्रत्यक्ष 1-to-1 एखाद्या गुरुकडे एखाद्या टीचरकडे एखाद्या डान्स स्कूलमध्ये शिकणं खूप गरजेचं आहे बरं
बरं हा पण एक ट्रेंड आहे स्मिता आपल्याकडे की इकडे ही चिटिंग होते ती तिकडे चिटिंग होते ही मी जेव्हा आसमा जेव्हा डान्स वर्क्स नावाच्या आता डान्स इन्स्टिट्यूटमध्ये आहे 3-4 वर्ष जे माझ्याकडे लहानपणापासून शिकली आहे तिला त्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर जाऊन कंटेम्पररी प्युअर कंटेम्पररी जॅज करायचं होतं तर तिला मी तेच म्हटलं की डान्स वर्क्सची चौकशी वगैरे केली पण मम्मा हे म्हणत होते असं झालंय त्या मुलाचा असा एक्सपिरियन्स आहे म्हणजे तुला काय करायचंय तू तुझी जा आणि शिक ना करेक्ट त्यांना तुझ्याशी कसं वागायचंय हे तू नको ठेवू तुला ते ऍक्सेप्ट करतात ना जशी आहेस तशी यू ऍक्सेप्ट देम ॲज युअर गुरु और तुझ्या मागे ना मला असं वाटतं स्मिता एक बॅकिंग पाहिजे एखाद्या इन्स्टिट्यूटचं एखाद्या गुरुचं हे मला वाटतं म्हणजे आता अर्चनाताई म्हणजे मावशी नाही आहेत आमच्या आशा जवळेकर पण मला काही वाटलं तरी मी अर्चनाताईला फोन करून काही ताई आता मी हे करते हां की ती अमेरिकेत असते किंवा मला मयूर माझा गुरु म्हणजे भगिन मित्र ॲक्च्युली मित्र होतो तो गुरुबंधू होतो मी त्याच्याकडे गुरु म्हणून नाही बघू शकत पण मला काही वाटलं ना आय वॉन्ट एक फॉलबॅक आपल्याकडे मागे काहीतरी एक पाहिजे आपल्या उभं असं माझा खूप विश्वास आहे आणि तुम्ही किती मोठे झाला तरी तुमच्या मागे एक कोणीतरी एक इन्स्टिट्यूट किंवा एक गुरु किंवा काहीतरी एक तुम्हाला त्याचा बेस पाहिजे सो हा आपल्याकडे मुलं करत नाहीत फार यूट्यूबवरनं शिकून मग रील्स करून टाकणं मग त्यातनं वर्कशॉप्स घेणं तर मला असं वाटतं ते कुठेतरी त्यांनी कंट्रोल करणं गरजेचं आहे लोकांना अगदी सगळ्या फास्ट गोष्टी ना रिझल्ट्स 2 मिनिटात रिझल्ट हवे नॉट पॉसिबल आणि मग ते लॉंग टर्म नाही राहत मग ते 25 आमच्याकडे वर्ष सुद्धा नाही बायका राहत. येतात ना तुझ्यासारखंच आमच्याकडे पण बायका येतात ना आम्ही हा धंदा करतोय आम्ही हा मसाल्याचा धंदा करतोय अरे म्हणजे तुम्ही काय केलंय त्याच्यात काय अभ्यास केलाय ते दाखवा मला आठवतं अमर बेडगीच्या इथे अमर आमच्याकडचा पहिलाच व्यापारी आहे जो अशा तिकडे जाऊन आला मिरची कशी येते मिरची कशी बनते मिरची कशी पिकते तो मी मला 3 सीझन जाऊन आलो तो मला मला तर कळलं पाहिजे मी काय विकतो मी काय उत्तर देऊ मला माहिती पाहिजे म्हणून मी त्याच्यावर एक आर्टिकल पण आलेलं किंग ऑफ स्पायसेस तेव्हा असं बाजूला ऐश्वर्याबद्दल Basically आर्टिकल माझं होतं आणि म्हणणं एवढं काय की मोठं तुम्ही ज्या अमित देमध्ये धंद्यात चिकाटीने काम करता आता हिचं चिकाटीने काम आहे ना अगदी. आणि कुठलंही फॉर यू तुम्ही इतके वर्ष आपण सगळे कामं करतो तर आपल्याला त्या आपल्या धंद्यातल्या गोष्टी पूर्णपणे माहिती पाहिजे तर तुम्ही त्या धंद्यात उतरा खरे खरे तुम्ही उगीच इकडनं मी ते आणणार आहे इकडनं मी ते करणार आहे हे नाही चालत यूट्यूबवरती बघून यूट्यूबवरती फक्त सुंदर सुंदरच गोष्टी दाखवतात लॉस मेकिंग गोष्टी कोणी दाखवत नाही तो लॉस कव्हर कसा करायचा काय कसं करायचं हे कोण शिकवणार तुम्हाला खरे तुम्हाला कोणाला जसंही म्हणाली कोणतरी एक माणूस पाहिजे ज्याच्यात यू कॅन गो अँड फॉल बॅक ऑन अँड आस्क की बाबा काय करायला म्हणजे अमर पाहिजे अजून त्याच्या काकांशी बोलतो अमर अजून मोठे मोठे जे कोणी बिझनेसमॅन आहेत त्यांच्याशी कनेक्ट होतो तुम्ही कसं चुकीचं केलं? काय आहे नुकसान काय आहे? प्रत्येक So, गोष्टी मला हे येत नाही मला हे शिकवा किंवा मला हे माहिती पाहिजे मला ह्याची माहिती नाहीये हे विचारणं गरजेचं आहे आणि हे विचारावंसं वाटणं गरजेचं आहे. खरंय. हे आजच्या पिढीकडे खूप कमी लोकांकडे बरोबर अमर फुलवांनी कोरिओग्राफ केलेलं कोणतं गाणं जास्त आवडलेलं आहे माझं मितवाचं नाही सॉरी मितवाचं तर आवडलंच आहे पण ते हम्पी. हम्पीचं गाणं खूप आवडलं हो. खूप अजूनही मी तिला तुला म्हणतो, किती कळतं म्हणजे डान्स किती कळतो मला नाही काय कळत. काही नाही कळत बघायला आवडतो फक्त बघायला आवडतं तो करतो डान्स तो अत्यंत ग्रेसफुल ऑफबीट नाचतो पण तो खूप गोड नाचतो त्याच्यात मुळात ग्रेस आहे तर मला वाटतं आसमामध्ये ते दोघांचं आलंय ग्रेस ग्रेस प्युअर हार्ट आहे ना हा प्युअर हार्ट आलेलं आहे, pure स्वतःच heart. स्वतः बोलायचं म्हणजे तो गेला ना डिस्कोला की चला कपडे धुवा चला कपडे असं करून सगळ्यांना नाचवतो बरं, फुलबा- आंघोळ करा एवढ्या मसालेवाल्याबरोबरच लग्न केलेलं आहेस तू काय आहेस का बेस्ट कुक वगैरे काय रे तू सांग बाबा. हो. मी खूप छान तिने बनवते. आम्ही अरे हा प्रश्न यायला लालबागला विचारला पाहिजे. असताना मी खूप छान जेवते. लालबागला असताना आमच्याकडे ना पडे लोक असायचे सगळे म्हणजे माझे मित्र हिची मैत्रिणी म्हणजे खूप जण असे अमित म्हणजे आमचा भाऊ वगैरे दुपारी भूक लागली फुलवा काय जेवायला मग फुलवा बेसिक गोष्टी असायच्या पण छान हो बेसिक छान आमच्याकडे मला आईपासून सवय ही आईच्या घरापासून आमच्या म्हणजे घरी आले थांब की इकडे- आमच्याकडे इकडे- इकडे मला एक सांगायचं आहे की ना आमच्याकडे पण चांगल्या गोष्टी होत्या असं पण ना आमच्याकडे ना आईच्या दृष्टिकोनातून जर बघितलं ना तर आई सुंदर जेवण बनवते पण ना की आपल्याकडे आलेला प्रत्येक माणूस जेवून गेला पाहिजे किंवा खाऊन गेला पाहिजे ना हे म्हणजे तिची सायकोलॉजिकली ती तशी नाही आहे हा म्हणजे शी इज नॉट रॉंग पण कळलं ती पण. जेवणाच्या वेळेला आला माणूस जेवण जाईल अच्छा. पण दुपारचा आलेला माणूस म्हणजे जर 2 तास पुढे तिचं जेवण झालेलं असेल तर नाही मिळणार तर जेवण नाही मिळणार ते बरोबर हिच्याकडे हा म्हणजे आमच्याकडे आलेला मग किती वाजता 2 वाजता रात्री 2 वाजता सुद्धा मला आठवतंय फुलवानी जेवण करून घातलेलं आहे काय लोकांना. सांगतेस फुलवा हा, म्हणजे लेट झाला तरी कोणी आलं की काय आपल्याकडे काय जे नाहीये. काय भात वरण आहे मी बनवते खा काय सांगतेस असं आहे आमच्याकडे धन्य म्हणजे त्याच्यात म्हणून मी सांगतो ना की एक सुबत्ता येते ना
ती लोकांना खाऊन घालून येते. आहाहाहा, क्या बात आहे. येते येते येते. यू फीड युअर पीपल, जे घरी असेल ते. म्हणजे मी असं नाही की स्पेशल बनवायला पाहिजे. लोकांना घरी आल्यावरती बेसिक जेवण जरी आपण जे आपल्याकडे आहे त्यातलं काढून दिलं तरी लोक खुश होतात खायला. म्हणजे मी उदाहरण ते देते. काय जेवायला येत नाहीत आपल्याकडे. हो, बरोबर बरोबर. आपल्याकडे ऐक ना, आमच्याकडे लहानपणी आंबे नसायचे, तर आमच्याकडे आता हल्ला, आणि त्यामुळे मग दूध आंबा खायचो आम्ही आईकडे, की दुधात घालून जरा वाढतो दूध ना आंबा कधी खाल्लास का? आम्ही आयुष्यात खाल्ला नव्हता. त्याला माझ्यावर दूध सवय. आणि आंबा. तर दूध आंबा का, तर दुधामुळे मग तो आंबा वाढायचा ना, एवढा आंबा मग दूध घातल्यावर जरा त्यातल्या त्यात म्हणजे पैसे आंबे आणायला कुठे म्हणजे पैसे. केळ्याचं दूध शिकरण ठीक तसं आहे. आंब्याचं शिकरण. शिकरण. सिम्पल. तर आता खूप आंबे येतात ना, तर मी अमरला म्हटलं मी खूप आंबे आणणार आणि मी घरात येते सगळ्यांना आंबे देते. तर आंबा खायचं, मँगो मिल्कशेक खायचं, मला आंबा चिरू, तर सगळ्यांना काय आंबे विचारते. म्हणलं मला कधी कोणी एवढा विचारलं नाही आंबे, आणि मला खूप खायचे होते आंबे. त्यामुळे आता पण ऑलरेडी जून पर्यंत मी आंबे खात होते. म्हणजे मी भरपूर आंबे असे देवाच्या लावून कृपेने ठेवते. आता सगळं आहे आपल्याकडे. जी लोक येतात ते आमच्याकडे आता आणि अमरला पण तीच सवय आहे. आहे. म्हणजे कधी कधी अरे थांब आता नाहीये, थांब ना असेल ना ते आपण देऊ, असं मी कधी कधी चिडते. थांब मला बनवू तर ते काय ते आहे, केवढं कमी असू दे ना, आपण करू ते थोडं आहे ते खाऊ. त्याला ती सवय आहे खूप. जे आहे ते खाऊया ना बेसिकली आपल्या. आणि आपल्याकडे पहिल्यापासून ती सवय आहे की बाबा चल एवढा आहे ना, थोडं थोडं खाऊ, काय फरक पडत नाही. इट वर्क्स. सुखी संसाराचे 5 फंडे विचारले तर अमर तू काय सांगशील? मला असं वाटतं बोलणं म्हणजे हा पहिलातला मुद्दा. बोलणं इज मस्ट. दुसरी गोष्ट लेट गो. आता ठीक आहे त्रास होतो पण लेट गो. म्हणजे काय करणार ना आता, की आता झालंय, आता पुढे काय होणार, वर्स्ट कम टू वर्स्ट केस सिनारिओ काय, हे झालं, आता पुढे बोल. मग वी हॅव टू आणि मी मुलांचं बघतो, लहान लहान आता तरुण तरुण मुलं आहेत, लग्न झालेली, फिल्म स्टार्स आहेत, ओळखीचे लोक आहेत, काय काय, त्यांना पेशन्सच नाही आहे का रिलेशनशिप ठेवायला किंवा मेंटेन करायला. दे डोंट हॅव. 4 दिवसात रिलेशनशिप तोडून मोकळे. खरंय. विच इज, मग तुम्ही एकतर मित्रच राहा ना. डोंट गेट इन टू मॅरेज. दॅट इज ऑल्सो एक्सेप्टेबल ना. खरंय खरंय. आता तर लिव्ह इन रेडी आहेत ना लोक राहायला. हो. तिसरी तू बोल आता. आता तू बोल, पुढचे फंडे तू सांग. फ्रेंडशिप असणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं आठवतंय, आम्ही नेहमी दोघं म्हणतो की आम्हाला पुढच्या काही म्हणजे आम्हाला एकमेकांवर राहायला खूप आवडतं, बिकॉज आमचे इंटरेस्ट खूप सेम आहेत. तर आम्ही खूप गोष्टी एकत्र करतो, आम्ही पिक्चर एकत्र बघतो, आम्ही फिरायला जातो. पण त्याचबरोबर तुमचे वेगवेगळे ग्रुप असणं पण गरजेचं आहे. मला काही मैत्रिणींचे ग्रुप आहे जिकडे मी फ्रिकआउट वेगळी मी धमाल करते, आणि अमरचे काही मित्र जिकडे तो त्याचा जात असतो. हेही खूप गरजेचं आहे. आणि मला असंही जाणवतं की जनरली कसं होतं ना, खूप लोकांचं सोशल लाईफ वेगळं असतं आणि घरी आल्यावर ते वेगळे असतात. का नाही म्हणजे मी जर माझ्या सेटवर हूँ टाइमपास, पॉली मेरा फ्रेंड्स, हे रोहित तू असं करतो, स्वप्नील आम्ही मस्ती करतोय, अमर आल्यावर माझं वागणं का बदलतं? नाही बदललं पाहिजे. हे बेसिक आहे तुमच्या रील. मग जर तुम्ही वेगळे, माझ्या नवऱ्याला हे नाही चालत, मी वेगळी चालते, मग तिथे गडबड आहे. यू शुड वर्क दॅट रिलेशनशिप. तेच म्हणजे संवाद की मला तेच कळत नाही. मी समोर बघतोय, अरे हा तर असा वागवता, हा असा वागतोय. मी खूप माझ्या चेंज का बदलायचं? मग तिथे आपल्या मित्रांमध्ये पण असतं, असं नाहीच की सगळीकडे. आपल्या मित्र अरे काय म्हणलं, डोसकं फिरलंय का, हे काय करतोयस तू? नाही तिला आवडत नाही सिगरेट, मग नकोच पिऊस. अशी लपवाछपी बेसिक गोष्टींची गरज नाही एखाद्या रिलेशनशिपमध्ये. इफ यू वॉन्ट टू गो लॉंग वे, मग ते कुठेतरी त्रास होऊन तुमच्या शरीरावर, तुमच्या मनावर होणारच परिणाम असं. बरोबर. अमर, आता छान एका आसमा नावाच्या सुंदर मुलीचे आई बाबा आहेत. सगळी इक्वेशन बदलतात का मग मैत्रीची? आणि हे म्हणजे फुलवा म्हणते का आता हे एक घरातच एक कॉम्पिटिशन मला आणली आहे, मला वेळ देत नाही, असं होतं फुलवा? अजिबात नाही. आमची मुलगीच आम्हाला वेळ देत नाही. आसमा 1 मिनिट आपल्याला, आम्ही तिला बसू, आसमा आपल्यात काय फॅमिली काय आहे की नाही? आमच्याकडे ना थोडं वेगळं वातावरण आहे. म्हणजे आसमा माझी मैत्रीण नाहीये किंवा मी तिची मैत्रीण नाही, मी तिच्यासाठी आईच आहे. अत्यंत फ्रिकआउट टाइमपास मस्त आई आहे माझी, असं तिचं म्हणणं आहे. पण मी तिची मैत्रीण नाहीये आणि आय लाईक दॅट. म्हणजे मला जेव्हा माझी मुलगीच माझी मैत्रीण आहे असं जेव्हा मी म्हणते, तर मला आसमाबरोबर माझं रिलेशनशिप ते दिसतच नाही. माझ्यासाठी अजून माझं ते छोटं बाळच आहे. मी लिटरली आई झोनमध्येच असते तिच्याबरोबर. बट येस, वी टॉक टू इच अदर. आम्ही खूप ओपनली बोलतो एकमेकांच्या. तर ह्याला मैत्री म्हणत असतील तर माहित नाही, पण गळ्यात गळे घालून रील्स करते तर तिला ते अजिबात चालणार नाही. मी तिला अगदी एखादं रील माझ्यावर नाच, कारण शी इज अ डान्सर. तिने अजून नाही केले माझ्यावर खूप दिवसात रील. नाही आता काही नाही, आय एम ट्रेनिंग मायसेल्फ. तर मला वाटतं आम्ही खूप स्पेस देतो एकमेकांना. आणि
आणि तिला तीच लहानपणापासून तिला खूप असं फ्री सोडलंय, त्यामुळे ती काय करते बाहेर, तिचे कोण मित्र आहेत, तिच्या कोण मैत्रिणी आहेत, ते सगळं आम्हाला माहिती असतं आणि तेवढं ओपनली सांगते. कारण तिला कुठेच कधी इथे जाऊ नको तिथे जाऊ नको, तिला 2च रूल्स आहेत, कुठे चाललीयस मला सांग, किती वाजता येणार आहेस मला सांग, अरे वा. आणि तुझं दिवसभरात मी तिला 3-4 फोन आहेस खाल्लायस बास एवढंच. ती क्लासला असते वॉटेवर, तर हे आमच्यात एक बेसिक आहे. तिला मी तेवढंच म्हटलं की आय गेट व्हेरी पॅनिक जेव्हा मला तुझा फोन लागत नाही किंवा तुझा रिप्लाय येत नाही, तर तुम्हाला एक सांगत जा की मी इथे आहे. एवढाच तिला आम्ही दोघांनी एक हे केलं. अमर, बऱ्याच वेळेला असं होतं की आईला मुली सांगत नाहीत पण बापाला मात्र सगळं सगळं सांगतात. तुझं आणि हिचं आपल्या आसमाचं कसं आहे रिलेशन? असंच सेम नाही, असं काही नाही, नाही पण तुला ती बरेचदा तुझ्याकडे बोलते तिच्या. माझ्याकडे कसं असतं, मग माझ्याकडे तू बाबाला सांगितलं, मला नाही सांगितलं, तो होता माझ्या बरोबर. एवढंच होतं की तिचे बरेचसे तिच्या मित्रांचे प्रॉब्लेम्स, तिचे काही, तर ती त्याच्याशी बरोबर आता फॉर सगळं discuss एक्झाम्पल करते. एवढं सिम्पल असतं ना, एक तिच्या कोणाचा तरी प्रॉब्लेम होता, तर वी हॅव बीन विथ द फॅमिली फॉर अ लॉंग टाईम ना, आणि तो प्रॉब्लेम असल्यावरती आपल्यालाच मैत्रिणीचा त्रास होतो, तिच्या. आपल्यालाच त्रास होतो ना, की एखाद्याच्या घरी प्रॉब्लेम सुरू आहे होय, म्हटल्यावर, होय, होय. आणि ते बाळ आपल्याकडे आलेलं आहे ग आपल्या बाळाबरोबर बसायला, तर ते त्यांना कम्प्लिटली स्पेस आहे. पण मग आसमा मला सांगू शकत नाही, ते तिची प्रायव्हसी आहे. मग आसमा टोल्डस की मम्मा आज मी बसले तिकडे, आज राहायला आली ती आपल्याकडे, तर तिचे फॅमिली प्रॉब्लेम आहे, वी डिस्कसिंग, प्लीज डोंट डिस्टर्ब. एवढं clear. हा, मग नेक्स्ट डे तिने next day जनरल येऊन आमच्याशी सांगितलं, गप्पा बाबा ते मारल्या असं की आहे. ती पण मला वाटतं तुमच्या मुशीतून इतकी छान घडली आहे. देवाची हो 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 का नाही, तुम्ही तसं तिला वाढवलंय, तिच्याशी गप्पा मारता बोलता आणि एक वेगळ्या पद्धतीने छान तिला वाढण्यासाठी स्वातंत्र्य पण दिलेलं आहे. अमर, आज पुन्हा एकदा त्या पोद्दार कॉलेजच्या बाकड्यावर जाऊन, आता तेव्हा काय आय लव्ह यू किंवा असं काही तू तिला प्रपोज केलं नसेल, तर आज तमाम महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांच्या समोर प्रपोज वगैरे मग कर ना तिला. प्रपोज हा, कर ना तिला. काय प्रपोज काय? फुलं घेते आणि ती नाही नाही, थोडंसं आर्टिस्टिक कर की इतकी सुंदर आर्टिस्ट असलेली बायको आपण. आमचं आर्टिस्टिकच असतं सगळं. नाही नाही, ते गरम मसाला दे तिला. एखादं गाणं म्हण तिच्यासाठी. एवढंच जमतं मला ह्याच्यामुळे. हे काय? हा, असं चल, अरे चल, चल, त्या चल. दिवशी पण काहीतरी झालं स्टुडिओ, तर मी असं काहीतरी बोलत होते, मला असं हात काढला, म्हणलं, काय हात पकडते तुझं, काहीतरी सांगते मी तुला पकडून. एवढंच जमतं आम्हाला, पीडीए एवढंच जमतं. तर तू ग तू मी काय करू? तू आता म्हणजे तेव्हा अगदी तू नाच के दिखा. थँक्यू, तू माझ्या आयुष्यात आला. आई, 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 आई. नाही, 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 नाही. थँक्यू सो मच. नाही, बट ही इज अ जेम ऑफ अ पर्सन. नाही, we are मला असं वाटतं together, we अमर are इथे good. नसता तर मी इतक्या उड्या मारू शकले नसते. कारण मला असं वाटतं ॲज अन आर्टिस्ट घरी तुला तेवढं घरी एक असा माणूस पाहिजे तुझ्या की जिकडे सगळ्या बाहेरच्या गोष्टी प्रेशस घेतली ना, की मग घरी यायला जागा पाहिजे तुझ्याकडे, हा, हा, आणि हा. घरी घरी एक यावंसं कोणतरी वाट वाटलं पाहिजे. बघणारं पाहिजे. तर मला वाटतं अमर म्हणजे आता 3-3:30 वगैरे वाजले की तुम्हाला फोन करतो, आता शूटिंगला काय झालं, उशीर आहे तुला, किती वाजलेत, पाऊस येतोय, पोचतीयस ना, तर तू झोप ना, मी झोपतोय पण चावी आहे ना, असं म्हणजे ही इज ऑलवेज देअर. किती छान. तेच त्यामुळे मी नाही ना, घरी बाहेर आपण झोपून बिनधास्त द्यायचं झोपायला. काम करू शकते. असं नाही रे अमर, तू जे अगदी असं दाखवतो तुला फिल्मी काही प्रपोज करणं आमच्यात काहीच नाही मिळणार. नाही. छे फिल्मी प्रपोज म्हणजे हा फक्त मसाल्याचा व्यापार आहे, पण काय मसाले तर काही खमंग असं काही नाही आहे. मला वाटतं अमर हा नावाप्रमाणे आकार म्हणजे उकार, वेलांटी, रफार, अनुस्वार काही नाही आहे, सरळ. असा सरळ आहे, आणि तो धावत जाणार आहे, लोक धावत जाणार आहे. फुलवा कशी आहे, एकच उकार आहे, पण तसा फिरून मला वाटतं बगीचात फिरून असा तो फुलपाखरासाठी येऊन ताजा टवटवीत करतो. म्हणून तुम्हाला बोलवलं, कारण नव्या पिढीसाठी खूप काही आज मला मिळालं की काय आहे प्रेमाची तुमच्या गोष्ट. ही प्रेमाची गोष्ट आता 50कडे चालली आहे, 25 पूर्ण होऊन पुढे सरकलेली आहे. तुझ्याही करिअरमध्ये तुझी भरभराट हो, आरोग्य सांभाळ. अमर, मसाल्यासारखा खमंग फोडणी तू देत जा आणि आमच्या फुलवाला सांभाळ. अमर, फुलवा तू त्याला सांभाळ. खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू.